जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। सत्यमुखचे संपादक श्री रमेश भाईजी पंडाजी काका यांनी प्रसिद्ध लेखक व निर्माते श्री सुरेश जयराम धडके कोल्हापूर यांचे सत्यमुखचे पत्रकार म्हणून निवड केली आहे। सुरेश जयराम धडके हे व्यवसायाने लेखक व निर्माते आहेत। आतापर्यंत त्यांनी 4 लघुचित्रपट बनवल्यात। त्यामध्ये जिद्द हा चित्रपट मोबाईलच्या व्यसनातून मुलांना बाहेर काढण्यासाठी बनवला। चित्रपटाचे आतापर्यंत 500 शाळांमध्ये शो झाल्यात। या चित्रपटाला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। चित्रपटामुळे मुलांचे मोबाईलबद्दल असलेले वेड कमी होण्यास मदत झाली आहे। चित्रपट हे सर्व समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे आणि त्याचा वापर समाज बदलण्यासाठी व्हावा हा प्रयत्न श्री धडके सर सातत्याने करतात। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। साप्ताहिक सत्यमुख व सत्यमुख न्यूज 24चे संपादक रमेश भाईजी पंडाजी यांनी सुरेश विटेकर कोल्हापूर यांची पत्रकार म्हणून निवड केली। सुरेश विटेकर हे व्यवसायाने ट्रेनर आणि सल्लागार म्हणून गेली 15 वर्ष काम करतात। आरोग्य, ब्रँड डेव्हलपमेंट, पब्लिक स्पीकिंग, माइंड पॉवर आणि महिलांना व्यवसायविषयक प्रशिक्षण देतात। नवीन ज्ञान शिकणं आणि शिकवणं हा त्यांचा आवडता विषय आहे। आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांना मार्गदर्शन केलं। रुकडी महात्मा गांधी विद्यालयात जिद्द चित्रपटाचं आयोजन आज 4 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता महात्मा गांधी हायस्कूल रुकडी येथे प्रसिद्ध लेखक निर्माता सुरेश धडके यांचा जिद्द चित्रपट दाखवण्यात आला। मोबाईलचे व्यसन किती घातक आणि जिद्दीने एक सामान्य व्यक्ती DYSP कसा बनतो हे या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडलं। चित्रपट अतिशय चांगला असल्याचं प्रतिक्रिया विद्यार्थी व शिक्षकांनी व्यक्त केल्या। चित्रपट हे समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे हे या निमित्तानं दिसून आलं। सत्यमुख प्रतिनिधी सुरेश विटेकर कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।